आता ओघा ओघात आला म्हणून तुम्हाला कबीर महाराजांचंच उदाहरण सांगतो, एक चित्त करून ऐका. कबीर महाराज काशीचे संत आणि कबीर महाराज अधूनमधून आपल्या महाराष्ट्रात पांडुरंगाच्या दर्शनाला यायचे. आणि मग इकडे महाराष्ट्रात आल्याच्या नंतर मुस्लिम समाजाचे संत कबीर महाराज, कबीर मोमीन लतिफा मुसलमान, कबीर महाराज महाराष्ट्रात यायचे आणि आल्याच्या नंतर पांडुरंगाचं दर्शन घ्यायचे आणि इथल्या वारकऱ्यांना म्हणायचे, वारकरी बाबा कधी आला तीर्थयात्रेच्या निमित्तानं काशीला तर या कबीराच्या घरी आवर्जून या बरं का, असं कबीर महाराज सांगायचे. फार 750 वर्षापूर्वीची घटना. आणि कबीर महाराज असं सांगायचे आणि मग आपले 10-15 वारकरी काशीच्या विश्वनाथाच्या दर्शनाला निघाले. आणि असे करत 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 2-3 दिवसाचे उपवासी काशी ती तीर्थयात्रा करणारे 10-15 पताकवाले वारकरी, पळसी पताक, गोपी चंदन लावलेले पागोट घेऊन वारकरी निघालेले पांडुरंगाचं भजन करत करत, का रे आपण 2-3 दिवसाचे उपवासी आहोत, पांडुरंगाचं इतकं भजन करतो, आता काशीपर्यंत आलो आपण, पण आपल्याला कोणी काही खाल्लं का विचारलं नाही, काही आपल्या वाटणं पाण्याशिवाय दुसरं आपल्याला काहीच भेटलं नाही आपल्याला. आणि मग एक म्हणला, का रे आपल्या महाराष्ट्रामध्ये काशीचे संत कबीर महाराज यायचे आणि आपल्याला म्हटले होते कधी आलात तर या इकडे काशीच्या तीर्थयात्रेला. मग कबीर महाराजांच्या घरचा पत्ता विचारत विचारत 10-15 वारकरी कबीर महाराजांच्या दारामध्ये गेले. कबीर महाराजांना इतका आनंद झाला, माझे वारकरी आले, जय हरी कबीर महाराज, जय हरी. तुम्ही पंढरपूरला भेटल्यावर म्हणले होते की कधी आलात ना तर या तीर्थयात्रेला विश्वनाथाच्या, म्हणून तुमच्या घरी आलो इकडे. मग माझ्याकडून काय सेवा? काही नाही, 3 दिवसाचे आम्ही उपवासी आहोत. हे 10-15 वारकरी जर जेवू घातले तर पांडुरंग तुमचं कल्याण करल, असं म्हटल्याच्या नंतर कबीर महाराज म्हटले, असं नका बोलू उसन्यावाणी, चला या घरात. पांडुरंगाचे पांडुरंग स्वरूप असणारे ते वारकरी घरात बोलवले. कबीर महाराज आतल्या घरात गेले आणि पत्नीला म्हणतात, आम्ही ते महाराष्ट्रात जायचो ना पंढरपूरला, या वारकऱ्यांच्या ओळखी झाल्या होत्या, मी त्यांना म्हटलं कधी आलात तर या इकडे तीर्थयात्रेला, तर तू त्यांना जेवण तयार कर. कबीर महाराजांची पत्नी म्हणते, का हो दारिद्र्याला काहीतरी सीमा असते, म्हणजे आपण 2 दिवसापासून उपवासी आहोत, काय द्यायचं वारकऱ्यांना आपण आता. पण ती कबीर महाराजांची पत्नी होती, ती म्हणली काळजी करू नका, काहीतरी आपण उपाय सुचवू, आपण काहीतरी करू आपण. मग रात्री 8:30 वाजले होते बघा, आता 8:30 वाजले, रात्रीचे 8:30 वाजले होते. कबीर महाराजची पत्नी म्हणली काळजी करू नका, आपल्या गावातला वाणी दुकानदार 8:30 झोपतो, त्याच्या घरी आपण चोरी करू आणि आपण वारकरी जेवू घालू. देव जोडे तरी करावा अधर्म, जर वारकरी जर जेवायचे असतील तर त्याच्याकरता आपण पापही करायला तयार आहे. देव जोडे तरी करावा अधर्म. मग हे दोघांचं बोलणं भाषण कबीर महाराजांचा 5-7 वर्षाचा मुलगा कमाल त्यानं ऐकलं. आई तू जाऊ नको बाबासोबत, मी जातो बाबासोबत चोरीला. गुणाचं लेकरू कबीर महाराजांचा मुलगा. रात्री 9ची गोष्ट आहे, वाण्याच्या त्या दुकानदार झोपलेला आहे, गाळ झोपेत आहे, तो घोरत आहे. झालं काय, कबीर महाराजांनी त्या कमालानं भिंत फोडली, कमाला आत गेला, कमालानं पुढे ते देखिले डाळ आणि पीठ आनंदलं तेव्हा मन त्याचं. द्रव्याचे ढीगच्या ढीग सुद्धा पडलेले होते. त्यानं विचार केला हे काय माझ्या उपयोगाचे नाहीत. पुढं पाऊल टाकला, द्रव्याचे ढीग बाजूला सारले, पुढं पाऊल टाकल्याच्या नंतर डाळ पीठ गुळ दिसलं, इतका आनंद झाला. आणि मग ते 10-15 वारकऱ्यांना पुरेल असं ते गाठोडं बांधलं आणि कमाल निघाला. भिंतीच्या पलीकडे कबीर महाराज आहेत, ते गाठोडं बघितलं. कबीर महाराजांना निर्धनाला धन प्राप्त व्हावं इतका आनंद झाला कबीर महाराजांना. कमाला आज वारकरी जेवून जातील बाबा आपल्या घरून, वारकरी उपवासी जाणार नाही.
कबीर महाराजांनी ते गाठोडं घेतलं. ये माझ्या राजा ये बाहेर आता. नाही बाबा मी येत नाही. मग बाबा आपण भिंत फोडली, पाऊल टाकला तर द्रव्याची ढीकच्या ढीक मी बघितले. आता जर आपण असंच जर दुकानदाराला जर झोपट ठेवलं वाण्याला, तर या फुटलेल्या भिंतीचा आधार गावातले चोरटे घेतील आणि त्या बिचाराचं धन लुटीन नेतील. मग काय नाही बाबा, मी त्या वाण्याला सावध करून येतो बाबा. गाठोडं दिलं कबीर महाराजांकडे कमालानं आणि कमाल गेला. वाणी झोपला होता, जवळ गेला. कमाल सांगितलं उठ. अरे भिंत फुटली, द्रव्याची ढीकच्या ढीक पडलेत. आणि कमाल तिथून पळत सुटला. त्या वाण्यानं का कमालाला चोर समजून कमाल पुढं आणि तो दुकानदारा माग, कमाल पुढं दुकानदारा माग, असं करता करता धावा चोर 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 चोर. कमाल पुढं दुकानदारा माग असं करता करता पळता पळता त्या फुटलेल्या भिंतीतून कमाल उडी मारली. पण झालं काय, आडवा भिंतीमध्ये सापडला कमाल. अर्धा बाहेर, हा पाय आत. इकडे कबीर महाराज ओढतात आणि आत तो वाणी दुकानदार ओढतो. त्यानं विचार केला आता काही खरं नाही. आता जर ओढल्या गेलं तर अवघड होईल. कमालानं सांगितलं बाबा एक काम करा बाबा, दुकानदारानं माझे पाय आत ओढत आहे, तुम्ही बाहेर ओढत आहात. या तुमच्या दोघांच्या झटापटीत जर दुकानदारानं जर आत ओढलं आणि त्यानं जर माझं तोंड बघितलं तर गावानं चर्चा करल. अरे बघा याचा बाप दिवसा वारकरी जेव घालतो आणि याचा पोरग रात्रीच्या चोऱ्या करत. तुम्ही वारकऱ्याच्या पायावर प्राण जरी ठेवला तरी वारकरी आयुष्यात आपल्या घरी जेवणार नाहीत बाबा. मग बाबा थोडं कठोर व्हा. म्हणजे असं समजा लेकरानं देवानं माझ्या पोटी लेकरू जन्मालाच घातलं नाही असं समजा. म्हणजे राजा निपुत्रिक झालं समजा बाबा तुम्ही. म्हणजे असं समजा देवानं माझ्या पोटी लेकरू जन्मालाच घातलं नाही असं समजा. म्हणजे रे राजा माझं मुंडकं कापा बाबा. नाही बाबा माझं मुंडकं कापून न्या. मग राजानं त्या दुकानदारानं हात जरी वळलं तर मुंडकं नसल्यामुळे त्याला ओळखू येणार नाही आणि तिकडे आपले वारकरी सुखानं जेवतील. डोळ्याला धारा लागल्या. बाबा आता विचार करा, गाव जागा होत आहे, तुम्ही आताच्या आता निघा बाबा. मागचा पुढचा विचार केला नाही. कबीर महाराजांनी संत घरी जेवू घालायचे होते. वारकरी आपल्या पोटच्या लेकराचं मुंडकं तोडलं. एका हातात मुंडकं घेतलं आणि एका हातात डाळ आणि पीठ ते साहित्य घेतलं. आता कबीर महाराज निघाले घराकडे. पत्नी दारात आली. अना मालक पीठ काय आणलं ते दिलं. आणि आपला कमाल कुठे, हे बघ तुझा कमाल. आईनं बघितलं पण आई रडली नाही. अगं आज समजलं, अगं माझ्या कमालाच्या निम्म्यातही माझी भक्ती नाही. आधा भक्त कबीर है, पुरा भक्त कमाल. आज माझ्या कमालानं कमाल केली. गुणाचं लेकरू माझं. त्यानं दुकानदाराला जाग केलं. दुकानदारानं चोर समजून त्याला आत ओढत होतो, मी बाहेर ओढत होतो. माझं गुणाचं लेकरू म्हणलं बाबा जर आत ओढल्या गेलं आणि माझा चेहरा जर ओळखायला आला तर गावातले लोक म्हणतील बघा याचा बाप दिवसा वारकरी जेव घालतो आणि लेकरू रात्रीच्या चोऱ्या करत. तुम्ही संताच्या पायावर डोकं फोडून जरी प्राण सोडला तर आयुष्यात एकही वारकरी आपल्या घरी जेवणार नाही. माझं मुंडकं तोडून न्या म्हणून मी आणलं. कबीर महाराजची पत्नी रडली नाही. ती लेकराचं मुंडकं घेतलं, एका अंधाऱ्या खोलीमध्ये टेकवलं आणि मोठ्या प्रेमानं थाटानं वारकरी जेवू घातले. तिनं बिचारीनं वारकरी जेवू घातले. कबीर महाराज म्हटले वारकऱ्यांना, वारकरी बाबा रात्रभर तुम्ही थांबा इथे. वारकरी थांबले. सकाळी उठल्याच्या नंतर आंघोळ झाली, पूजा झाली वारकऱ्यांची. वारकरी निघाले. कबीर महाराज येतो आम्ही आता. अहो आम्ही 3 दिवसाचे उपवासी होतो. तुम्ही पोटभर आम्हाला जेवू घातलं. पांडुरंग तुमचं कल्याण करो. त्यांना काय माहिती कशाचं कल्याण करो. अरे तुम्हाला जेवू घालण्याकरता त्याचं स्वतःचं लेकराचं मुंडकं कापावं लागलेलं आहे.
पण वारकऱ्यांनी सांगितलं पांडुरंगा तुमचा कल्याण करल. बाबा परत आलात तर या कधी काशीच्या तीर्थयात्रेला. आणि ते वारकरी निघाले. कबीर महाराज म्हणले थांबा थांबा, मी तुमच्या सोबत येतो, मी तुम्हाला वाट लावायला गावाच्या बाहेर येतो. झालं काय, कबीर महाराज आणि ते 10-15 वारकरी निघाले भजन करत करत. पण इकडे दुकानदारानं ते लेकरू ओढलं होतं, त्याला ते ओळखू येत नव्हतं. गावात दौंडी पेटवली. राजानं सांगितलं त्याला सुळावर द्या. भागीरथीच्या तीरावर ते बिगर मुंडक्याचं शरीर सुळावर लटकवलं. सुळावर लटकवल्याच्या नंतर का राजानं ताकीद केलं होतं, वाण्यानं सांगितलं यानं गुन्हा केला ना, चोरी केली, आता याला बिगर मुंडक्याचा असू द्या, याला सुळावर द्या, सजा झाली पाहिजे. बघा, आणि मग सुळावर भागीरथीच्या तीरावर तो सूळ रोवलेला आहे, बिगर मुंडक्याचं शरीर लटकवलेलं आहे. आणि 10-15 वारकरी नेमके योगायोगानं त्याच रस्त्यानं पांडुरंगाचं भजन करत 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 त्या भागीरथीच्या तीरापर्यंत आले. चमत्कार असा घडला, 10-15 वारकऱ्याचं भजन तिथपर्यंत ऐकू गेलं. ते सुलावर लटकवलेलं बिगर मुंडक्याचं शरीर असे हात वर करायचं, नमस्कार करायचं, परत हात खाली पडायचे, परत हात वर करायचं, परत हात खाली पडायचे. वारकरी चकित झाले, बाप रे, कबीर महाराज तुम्ही काशीचेच ना? मी काशीचा. अहो आम्ही भारतभर तीर्थयात्रा केली, जिवंत माणसा मला शलोक ठोकत नाहीत, हे बिगर मुंडक्याचा आम्हाला सुळावरून नमस्कार करत, म्हणून विचारलं तुम्ही इथलचेच ना? हो. काय नेमकं कारण असेल कबीर महाराजाचं? मला कबीर महाराज म्हटले नाही की माझं लेकरू आहे. कबीर महाराज म्हटले, वारकरी बाबा, मला तर असं वाटतं या लेकराच्या घराण्यामध्ये वारकऱ्याची सेवेची परंपरा चालू असावी आणि ते लेकरू त्या वारकऱ्याचं दर्शन न होता ते लेकरू मेलं असावं. त्या लेकराची इच्छा वारकऱ्यांच्या दर्शनामध्ये राहिली असावी, म्हणून दंडवत केला त्याने. तुम्हापाशी त्याचे गुंतले संचित, म्हणून दंडवत केला त्याने. मला तर असं वाटतं त्या लेकराचं वारकऱ्याचं दर्शन न होता ते लेकरू मेला असावं, म्हणून ते लेकरू तुम्हाला नमस्कार करतं. असं का? असं जर असेल तर तो पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा काय झोपा काढतो का? वारकरी हट्टाला पेटले. वारकरी म्हटले, लेकरू जिवंत झाल्याशिवाय ते सुळावर दिलेलं पुढं पाऊल टाकणार ना आम्ही. कार्य म्हणले, आणि मग झालं काय? कार्य म्हणले, जिवंत पांडुरंग करल कसा? अरे त्याला मुंडका पाहिजेत होता. एक म्हणला, हो रे, मुंडका असताना तर आपल्या पांडुरंगाने जिवंत केलं असतं. बरोबर आहे, मुंडकं नाही काय करावं? तितक्यात कबीर महाराज बोलले, का हो, मुंडका असल्यावर जिवंत होईल? मग जसे कॅमेऱ्याकडे माणसं बघतात तसं कबीर महाराजांकडे ते बघू लागले. म्हणजे मग कबीर महाराजांना राहवलं नाही, डोळ्याला धारा लागल्या. माझंच लेकरू, ते गुणाचं लेकरू माझं आहे. म्हणजे तरी दुकानदाराला जाग केलं. दुकानदारांना चोर समजून त्याचे पायात वळले. मी बाहेर ओढत होतो, दुकानदार आत ओढत होता. झालं काय? माझं गुणाचं लेकरू. म्हणलं, बाबा, दोघांच्या झटापट्टीत जर आत ओढल्या गेलं तर तोंड ओळखायला जाईल, आणि तुम्ही मेला तरी वारकऱ्याच्या पायावर डोकं टेकवलं तरी एकही वारकरी जेवणार नाही. म्हणतील, बघा याचा बाप वारकरी जेव घालतो आणि लेकरू रात्रीच्या चोऱ्या करत, म्हणून माझ्या लेकराचं मी मुंडकं तोडलं. कबीर महाराज, आना मुंडकं. कबीर महाराज निघाले घराकडे. पण झालं काय? इकडे कबीर महाराजांची पत्नी रात्रभर रडली नव्हती. पण वारकरी घराच्या बाहेर गेले, आतली कडी बंद केली आणि ते लेकराचा अंधाऱ्या खोलीतलं ते मुंडकं घेतलं तिनं पाटावर टेकवलं आणि जिवंत लेकराला माय जशी बोलती ना तसं तोंडावून हात फिरवला. राजा, फार मोठी कमाल केली तू कैलासावर गेला ना तर त्या महादेवाला आमची आठवण कर. तुझी भक्ती आमच्यापेक्षा बाळा फार श्रेष्ठ, वयानं लहान, पण भगवंतापर्यंत तुझी भक्ती पोहोचवली. म्हणून आई इतकं जगात कोणी प्रेम करत नाही बघा दादा हो. म्हणून तुम्ही स्वकर्तृत्वाने तुम्ही महाराष्ट्रभर फिरा,
पाया पडणारे तुम्हाला माणसं भेटतील, पण आपलं मस्तक ज्या माय बापाच्या पायावर टेकवायचं ना, ते पाय नसतील तर काहीच उपयोग नाही. म्हणून ढगाड गेलेला सूर्य किंवा चंद्र परत दिसल, पण मातीला गेलेले आई वडील परत दिसत नाहीत. म्हणून आई वडिलांना कधी विसरू नका. अरे एखाद्या वेळेला एखाद्या साहेबाचा फोन आला तर तुम्ही तो कट करा, तो चालेल. एखाद्या साहेबाचा फोन आला तर तुम्ही कट करा, पण आपल्या बापाचा फोन कधी कट करू नका. का? काही लोकांना तो फोन आयुष्यात कधीच येत नाही, म्हणून बापाचा फोन कधी कट करत जाऊ नका. एखाद्या साहेबाचा फोन जरी कट केला एखाद्या वेळेला तरी चालल, पण बापाचा फोन का कट करू नका. काही लोकांना जन्मल्यावर बाप बघायला भेटले नाही, म्हणून काहीच्या रिंगटोन कधीच वाजली नाही बापाचा फोन. का? अरे बापा इतकं आई वडील इतकं जगात कोणी प्रेम करत नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे दादा. म्हणून ढगाड गेलेला सूर्य किंवा चंद्र परत दिसल, पण मात्याला गेलेले आई वडील परत दिसत नाही. म्हणून डोळे मिटून प्रेम करते ना दादा, तिला कदाचित प्रियसी म्हणता येईल. डोळे वटारून पण प्रेमच करते ना, तिला कदाचित बायको म्हणता येईल. पण डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते ना, तिला फक्त आईच म्हणता येईल. इतकं आई वडिलांचं फार मोठं अंतकरण मोठं आहे दादा हो. म्हणून विचार करण्यासारखी बापही प्रेम करतो. आई जगानं सांगितलं, पण बापाचं प्रेम कुठं कमी आहे. फक्त आईचं समाजाला दिसतं, बापाचं झाकून असतं बघा. नाहीतर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बाप ज्यावेळेस घेतो मुलाला आपल्या खांद्यावर घेतो, आई मुलाला आपल्या कडेवर घेते. का? आईला वाटतं जे मी बघते ते माझ्या मुलानं बघितलं पाहिजे, पण बाप घेताना मुलाला आपल्या खांद्यावर घेतो. का? बापाला वाटतं मी बघितलं नाही ते माझ्या मुलानं बघितलं पाहिजे. मग तुमचा शेतात काम करणारा बाप असू द्या, फाटकं धोतर फाटकी बंडी घालणारा बाप असू द्या, पण आपला मुलगा येशीच्या गाडीमध्ये पुढच्या सीटवर बसून आला पाहिजे, हे ओरासी स्वप्न बाळगणारा फक्त बापच असतो दादा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुम्ही जगात कुणाला घाबरा नाहीतर नका घाबरू. फक्त दोघाला घाबरत जा. एक बापाला घाबरत जा आणि दुसरं पापाला घाबरत जा. जो बापाला घाबरला त्याचा संसार सफल झाला, आणि जो पापाला घाबरला त्याचा परमार्थ सफल झाला. विठ्ठल 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 विठ्ठल. त्या माईनं लेकराच्या तोंडावून हात फिरवला. कमाला तू कमाल केली माझ्या राजा. आता भगवंताला आमचा नमस्कार सांग. आई त्या बाळाच्या तोंडावून, जिवंत लेकराच्या तोंडावून हात फिरवते, तसं आई त्या लेकराच्या तोंडावून हात फिरवायची. म्हणून बरं का, नाहीतर माता मुलांना अनुभव असतील बघा, आईचं प्रेम कसं असतं बघा. प्रसूतीच्या वेळेला ज्यावेळेस ती मायमाऊली गडबडा लोळते, ते डॉक्टरकडे घेऊन जातात आणि डॉक्टर म्हणतो मोठी परिस्थिती अवघड आहे. पाटील सांगा काय करू? दोन पैकी एक जगेल, एक तर तुमचं लेकरू जगल, नाहीतर मंडळी जगल. सांगा काय करू? डॉक्टर असं म्हटल्याच्या नंतर तो बाप म्हणतो, डॉक्टर साहेब एक काम करा, लेकरू गेलं तर जाऊ द्या, माझी मंडळी वाचवा. पण त्याच वेळेला तो डॉक्टर त्या माऊलीकडे येतात. माऊली मी कोणीकडून डॉक्टर झालो मावशी मलाही सांगता येत नाही. मी एका आईच्या पोटी जन्माला आलो, पण परिस्थिती मोठी अवघड आहे. लेकरू आडवं आलेलं आहे. जर तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर तुमच्या लेकराचे तुकडे तुकडे करून बाहेर काढावे लागतात, आणि लेकरू जिवंत ठेवायचं असेल तर तुम्हाला मरावं लागतं. सांगा काय करू? त्यावेळेस ती माय माऊली डोळ्याला धारा लागतात आणि तिची तुळशीची माळ हातात काढते. डॉक्टर साहेब हे बघा माझी तुळशीची माळ. आमच्या घराण्यातली अशी पद्धत आहे, 5वीच्या दिवशी तुळशीची माळ गळ्यात घालतात. ही माझी माळ माझ्या आजीनं घातली. आज माझी आजी जिवंत नाही, माझी आजी मेली, पण डॉक्टर साहेब माझ्या मेलेल्या आजीची शपथ घेते आणि माझ्या या तुळशीच्या माळाची शपथ घेते. डॉक्टर साहेब मी मेले तरी चालल, पण माझ्या कुळाचा दिवा वाचवा. याचं नाव आई आहे बघा. आई इतकं काय बोलावं महाराज. अहो कबीर महाराजची पत्नी ती कमाल गेला. तोंडावून हात फिरवला, उठ माझ्या राजा, आता कुणाकडे बघून जगायचं. त्याच वेळेला
कबीर महाराज दारात आले, दारावर थाप मारली, दार उघड. दार उघडलं. आग वायाला नाही गेला आपला अन्न. वारकरी हट्टाला पेटले. लेकरू जिवंत केल्याशिवाय पुढे पाऊल टाकतो ना म्हणले असं मला. म्हणजे अगं ते हट्टाला पेटले म्हणला, पांडुरंग परमात्मा आमचा काय झोपा करतो का पंढरपुरात? लेकरू जिवंत केल्याशिवाय आम्ही पुढे पाऊलच टाकणार नाही. माईला इतका आनंद झाला. ते लेकराचं मुंडकं कबीर महाराजांनी ते दोघं निघाले. तोपर्यंत झालं काय, ते सुळावरचं बिगर मुंडक्याचं शरीर उतरवलं खाली. या 10-15 वारकऱ्यांनी ते मुंडकं आणलं आणि त्याच्या शरीराजवळ ठेवलं आणि सगळ्या वारकऱ्यांनी पांडुरंगाची प्रार्थना केली. पांडुरंगा, आम्ही आयुष्यभर इमानदारीनं जर भजन केलं असल, इमानदारीचा आमचा परमार्थ असल, इमानदारीनं आम्ही जर वारी केली असल, तर कबीर महाराजाचं लेकरू जिवंत करून द्या. असं म्हटल्या बरोबर कमाल जिवंत झाला का. आणि इथे माझा दृष्टांत संपला. झालं काय, काय केलं कबीर महाराजांनी, कमालांनी आणि त्यांच्या आईनी काय केलं, आपलं संसारावरचं प्रेम काढलं आणि तेच प्रेम त्यांनी परमार्थावर लावलं. संकल्पावी माया संसाराचे संकल्पावी माया. संसाराचे संकल्पावी माया. संसाराचे संकल्पावी माया. हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराचे संकल्पावी माया संसाराचे. हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराचे. संकल्पावी माया संकल्पावी माया संसाराची. तुकोबारायला मग विचारलं काय नाही का हो महाराज, तुम्ही म्हणता हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. आमचं संसारावर आम्ही प्रेम काढायचं आणि ते प्रेम आम्ही परमार्थावर लावायचं. मग आम्ही राहायचं कसं? अभंगात ठेविले अनंते तैसेची राहावे. पण आता तुम्ही तैसे न राहावे, सगळ्यांनी आपले हात वर करावे आणि मोठ्या प्रेमानं हातानं टाळ्या आणि तोंडानं जांभाळ्या. एक ताळवर का. आता बघा, हे शूटिंग चालू आहे बघा. सगळ्यांनी आपले हात वर करा. सगळ्या भारतात हे म्हणजे जगात कीर्तनदान आपल्या युट्यूबच्या द्वारे मोठ्या प्रेमानं विठ्ठोबा रखुमा.